या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की HSRP नंबर प्लेट मी माझ्या ॲक्टिवाला कशा प्रकारे बसवली आणि ती बसवण्यापूर्वी मला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागले आणि कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या, या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच्या आधी तुम्ही बघितलं की HSRP नंबर प्लेट ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे। अजूनपर्यंत तुम्ही सुद्धा तुमच्या व्हेइकलला जर HSRP नंबर प्लेट बसवली नसेल आणि त्या संदर्भात ॲप्लिकेशन केलं नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता। या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत आहे, त्यामुळे त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ ओपन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते बघू शकता। आता तुम्ही ही रिसिट बघू शकता, याच्यामध्ये मी ऑनलाईन HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठीचं ॲप्लिकेशन जे आहे ते 12/2/2025 रोजी केलं होतं। इथे टाइम सुद्धा दिलेला आहे आणि आपल्याला जी अपॉइंटमेंट मिळाली होती ती 16/3/2025 दुपारी 2 ते 6च्या दरम्यान। त्यांचा जो रायडर होता तो आपल्या होम ॲड्रेस वरती येऊन HSRP नंबर प्लेट आपल्या ॲक्टिवाला बसवणार होता। तर अशा प्रकारे आपल्याला एक्सपेक्टेशन्स तर तेच होते, पण त्या दिवशी मी भरपूर वाट बघितली पण तसं काही झालं नाही। त्यांचा रायडर आपल्या होम ॲड्रेसवरती आला नाही, त्याचबरोबर कोणीही मला माझ्या दिलेल्या नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला नाही। मग नेक्स्ट डे मी इथे जो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल सेंटरचा नंबर आहे हा, तर या नंबरवरती कॉल करून मी त्यांना सांगितलं की माझी अपॉइंटमेंट अशी होती आणि त्या दिवशी कोणीही तुमचा रायडर किंवा तुमच्या कॉल सेंटरमधनं कोणीही मला कॉन्टॅक्ट केलेला नाहीये किंवा कुठल्याही रायडरकडनं मला कॉल आलेला नाहीये आणि माझी जी अपॉइंटमेंट होती HSRP नंबर प्लेट माझ्या व्हेइकलला फिक्स करायची तर ती मिस झालेली आहे। तर त्यावरती कॉल सेंटरकडनं मला असं आन्सर करण्यात आलं की तुमची जी कंप्लेंट आहे ती आम्ही रजिस्टर केलेली आहे आणि तुम्हाला 24 ते 48 तासामध्ये आमच्याकडून कॉल येईल आणि तुमची जी नंबर प्लेट आहे ती बसवली जाईल। त्यानंतर मी 2-3 दिवस वाट बघितली पण मला कोणताही कॉल सेंटरमधनं कॉल आला नाही किंवा कोणत्याही नंबर प्लेट बसवण्यासाठी सुद्धा कॉल आलेला नाही। त्यानंतर मी साधारण 2 ते 3 वेळा या नंबरवरती पुन्हा कंप्लेंट रजिस्टर केली आणि प्रत्येक वेळी मला सेम आन्सर मिळालं। त्यानंतर 1 आठवडा वाट बघून शेवटी मी हा जो कस्टमर केअरचा एक ईमेल आयडी इथे मला दिसला, तर त्या ईमेल आयडी वरती मी इथं मेल सुद्धा त्यांना केला होता आणि त्या मेलमध्ये मी सविस्तर सगळा संदर्भ लिहिला होता आणि सगळे डिटेल्स सुद्धा इथे अटॅच केलेले होते, जसं की आपल्याला जी रिसीट मिळालेली आहे ती रिसीट, त्याचबरोबर त्यांच्याकडनं एक SMS सुद्धा मला आला होता की तुमची जी नंबर प्लेट आहे ती डिस्पॅच झालेली आहे आणि तिथे व्हेइकल नंबर सुद्धा त्यांनी दिलेला होता। तर या सगळ्या गोष्टी मी अटॅच करून या ईमेल मध्ये पाठवल्या होत्या। त्यानंतर नेक्स्ट डे मला त्यांचा रिप्लाय आला आणि त्या रिप्लाय मध्ये मला जे कॉल सेंटर वाले जे आन्सर्स करत होते तोच सेम रिप्लाय मला ईमेल मध्ये सुद्धा मिळाला। त्यानंतर साधारण मी अजून 1-2 आठवडे वाट बघितली। या 2 आठवड्यामध्ये मला कुठलाही कॉल सेंटर मधनं कॉल आला नाही किंवा रायडरचा सुद्धा कॉल आला नाही नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात, त्यामुळे मला समजत नव्हतं एक्झॅक्टली आता पुढे काय करायचंय। त्यानंतर आमच्या सोसायटीमध्येच एका दुसऱ्याची HSRP नंबर प्लेट फिक्स करण्यासाठी त्यांचा HSRP टीम कडनं एक रायडर आला होता। सो त्याला मी विचारलं आणि त्याला माझी सगळी स्टोरी सांगितली की असं प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्या संदर्भात काय करताय। तर आता माझी जी नंबर प्लेट आहे ती पुण्यामधली आहे। पुण्यामध्ये आता मी राहायला कात्रजमध्ये आहे आणि आमच्या इथलं जे ऑफिस आहे ते महर्षी नगर मध्ये आहे। तर त्यांनी मला तिकडचा ऍड्रेस दिला आणि त्या ऍड्रेस वरती तो म्हटला तुम्ही या आणि तिथे तुमचा नंबर सांगा, मग ती नंबर प्लेट जी आहे ती तिथे सर्च करतील आणि ती जर तिथे सापडली तर तुम्हाला लगेच फिक्स सुद्धा करून देतील। जसं मला HSRPच्या ऑफिस मधला जो रायडर होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नेक्स्ट डे त्यांच्या ऑफिसला गेलो त्यांनी सांगितलेल्या ऍड्रेस वरती आणि त्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं मी माझा जो व्हेइकल नंबर होता तो त्यांना सांगितला। त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या बऱ्याचशा नंबर प्लेट त्यांनी बघितल्या आणि त्यामधनं आपली नंबर प्लेट शोधून काढली। तर आता मला ही HSRP नंबर प्लेट माझ्या व्हेइकलला फिक्स करायची होती, पण माझी ॲक्टिवाचं जे मॉडेल होतं ते जुनं असल्यामुळे पुढच्या बाजूला नंबर प्लेट बसवण्यासाठी जे ब्रॅकेट लागतं ते नव्हतं। त्यामुळे मग मी जवळच्या एका स्पेअर पार्टच्या शॉप मध्ये गेलो आणि तिकडे मी नंबर प्लेटचं ब्रॅकेट विकत घेतलं, जे की मला 60 रुपयांना मिळालं। मग मी परत HSRP सेंटरला आलो आणि तिकडून माझी पुढची नंबर प्लेट आणि मागची नंबर प्लेट अशा दोन्ही HSRP नंबर प्लेट यांच्याकडनं बसवून घेतल्या। तुम्ही सुद्धा बिब्बेवाडी कात्रज या परिसरामध्ये राहत असाल आणि तुमची सुद्धा HSRP नंबर प्लेट बसवण्याची अपॉइंटमेंट मिस झाली असेल तर तुम्ही या सेंटरला जाऊन तुमची नंबर प्लेट बसवू शकता। या महर्षी नगरच्या HSRP सेंटरचा डिटेल ॲड्रेस प्लस लोकेशन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे।